गुरुवार दिनांक 13 पासून सुरू होणाऱ्या श्रावण मासासाठी भारतातील तमाम हिंदू शिवभक्तांना त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे शुभेच्छा देण्यात येते। दुसरी गोष्ट अशी की कुंभमेळ्यासाठी ज्या पार्श्वभूमीवर आणि कामं चालू आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानने दर्शनाचे नियोजन केले आहे। VIP आणि VVIP दर्शनाला पूर्णपणे फाटा देण्यात आलेला आहे। राजशिष्टाचाराच्या श्रेणीत येणाऱ्या सर्व शासकीय आणि निमशासकीय संघटनांना सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 8 ही वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे आणि अभ्यागतांची संख्या सुद्धा 20 करण्यात आलेली आहे। तिसऱ्या श्रावणी सोमवारी पूर्णपणे देणगी दर्शन आणि VIP दर्शन बंद राहील। देणगी दर्शन जे 200 रुपयाने प्राप्त होतं आणि अति तातडीचं दर्शन जे 200 रुपयाने प्राप्त होतं ती सुविधा मात्र पूर्व चालू ठेवण्यात आलेली आहे। तरी भाविकांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करताना या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक रोडचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे भाविकांनी एकाच दिवशी गर्दी न करता विभागून जर आलं तर त्यांना दर्शन अतिशय चांगल्या प्रतीने प्राप्त होईल। तरी आपण सर्व भाविकांनी याची दखल घ्यावी। हर हर महादेव। नमस्कार। दिनांक 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासानिमित्त सर्व भाविकांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे स्वागत। मी भाविकांना सूचित करू इच्छितो की 13 तारखेपासून श्रावण मास संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये अतिमहत्त्वाच्या VIP व्यक्ती व राजशिष्टाचार असलेल्या व्यक्ती, सर्व शासकीय कार्यालयांमधील येणारे महत्त्वाचे भारतभरातून प्रोटोकॉल यांना सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 या वेळेतच VIP दर्शन देण्यात येईल। त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या सोमवारी प्रचंड गर्दी फेरीसाठी होत असते। त्या गर्दीच्या कालावधीमध्ये देखील दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता असेल, त्र्यंबकेश्वर शहरामधील सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत मंदिराच्या बाहेर जी रांग जाते त्या ठिकाणी गैरसोय निर्माण होते। तिथं अधिकचे गार्ड आम्ही श्रावण महिन्यात ठेवणार आहोत। त्यामुळे भाविकांनी स्वतःची काळजी या काळामध्ये घेणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त जी काही अधिकची गर्दी होईल त्या गर्दीचं नियोजन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे चेअरमन सोलुने साहेब असतील, आमचे सर्व सहकारी विश्वस्त यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे।